8व्या वेतन आयोगाचा फायदा फक्त नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच होणार की निवृत्ती वेतनधारकांनाही पेन्शनर्स मोठी वाढ मिळणार? पेन्शन दुप्पट होणार का? नमस्कार मित्रांनो, आपल्या विशेष सिरीजच्या भाग 4 मध्ये आज आपण पेन्शनधारक आणि फॅमिली पेन्शनर्ससाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराला बेसिक पे फिटमेंट फॅक्टरनं गुणले जाते, अगदी त्याचप्रमाणे पेन्शनधारकांच्या मूळ पेन्शनलाही बेसिक पेन्शन फिटमेंट फॅक्टर लागू होतो. उदाहरणाने पहा, जर एखाद्या निवृत्ती वेतनधारकाची सध्याची बेसिक पेन्शन 25,000 रुपये असेल आणि सरकारने 2.86 फॅक्टर मंजूर केला, तर त्यांची नवीन बेसिक पेन्शन थेट 71,500 रुपये होईल. पेन्शन वाढीसोबतच आणखी 2 मोठे फायदे मिळणार आहेत. 1. ग्रॅच्युटीची मर्यादा. 7व्या वेतन आयोगात ग्रॅच्युटी मर्यादा 25 लाख रुपयांपर्यंत वाढली होती. ती 8व्या वेतन आयोगात 30 ते 35 लाखांपर्यंत जाऊ शकते. 2. कॉम्युटेशन पेन्शन. कॉम्युटेशन पेन्शन कॉम्युट केलेल्या निवृत्तांना नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार वाढीव रकमेचा लाभ मिळेल, ज्यामुळे महिन्याची पेन्शन रक्कम लक्षणीय वाढेल. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमध्येही फॅमिली पेन्शन मूळ वेतनानुसार थेट वाढ होणार आहे. तसेच वाढत्या महागाईचा विचार करता पेन्शनधारकांना मिळणारा अतिरिक्त वैद्यकीय भत्ता फिक्स्ड मेडिकल अलाउन्स देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे. मग या सर्व बदलांनंतर HRA, TA आणि इतर भत्त्यांमध्ये नक्की किती वाढ होणार, हे जाणून घेण्यासाठी भाग 5 नक्की पहा. ही माहिती निवृत्त कर्मचारी मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.